मी ना तुमच्या खूप भूमिका पाहिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एक उद्योजिका तर आहात, तुम्ही एक पत्रकार आहात, त्याचबरोबर तुम्ही पॉडकास्टर आहात. आणि मला खरंच खूप दडपण आले आज की मी तुमचा इंटरव्ह्यू करते, कारण तुमचे पॉडकास्ट बघून आम्ही तयारी करतो आणि आज तुमचा पॉडकास्ट आपण करतो. किती खूप भारी वाटतं. सो पॉडकास्टर आहात तुम्ही, त्याचबरोबर तुम्ही एक छान आई आहात आणि सुंदर अभिनेत्री आहात. या सगळ्यामध्ये ना तुमचा आवडता रोल कोणता आहे आणि सगळ्यात संघर्ष कशामध्ये वाटतो, म्हणजे कठीण रोल कोणता वाटतो? सायली, सगळ्यात आधी तर खरंच धन्यवाद मला लोकमत सखीच्या या मंचावर बोलवण्यासाठी, कारण हा खरंच खूप मोठा मंच आहे आणि आज मी याचा भाग झाले याचा मला खूप आनंद आहे. सायली, जसं तू म्हणालीस की वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मी कायम दिसते, पण त्यापैकी जी माझी आवडती आणि माझी जवळची भूमिका तू म्हणालीस की ज्या भूमिकेमुळे मी घडली आहे ना, ती म्हणजे आईची भूमिका. क्या बात आहे. कारण अनेक वर्षांपासून मी पत्रकारिता करते आहे. पत्रकारिता केल्यानंतर मग पॉडकास्टर झाली, स्वतःची कंपनी वगैरे सुरू केली. पण हा प्रवास तर होत राहतो गं, कारण हे आयुष्यातले लाईफ रोल्स आहेत, यामध्ये बदल होत राहणार आहे. पण आईची भूमिका ही कायम असणार आहे, ही परमनंट असणार आहे माझ्यासाठी. आणि ती भूमिका माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. याचं कारण असं की मला ट्विन्स आहेत. तुला माहिती आहे की हो मला एक हो, नाही तर दोन. 2 मुलं आहेत. आणि आणि चांगली 6 वर्षाची, 5 हो, 6. 6 वर्षांची आहेत दोघं पण. येस. आणि म्हणजे माझं आयुष्य बदललं खरं तर, जेव्हा मला मुलं झाली. कारण म्हणजे आपण प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं म्हणतो ना, की तिची 2 आयुष्य असतात. लग्नापूर्वीचं एक आयुष्य आणि लग्नानंतर. लग्नानंतरचं एक आयुष्य. येस. तर माझ्या बाबतीत ना सायली, लग्नापूर्वी म्हणा किंवा लग्नानंतर म्हणा, मला ना माझं जे फ्रीडम होतं ना, जे स्वातंत्र्य होतं ना, ते नेहमी मला मिळालंय. आणि मी तशी मुलगी आहे की मला कायम माझ्या मनात जे येईल, मला जे वाटेल, मला ज्यात आनंद मिळेल त्या गोष्टी मी करत राहिले. आणि मला देवाच्या कृपेने ती लोकं पण छान मिळाली आजूबाजूची आणि त्यांनी कायम मला सपोर्ट केला. पण मुलं जेव्हा झाली आणि स्पेशली ट्विन्स, त्यामुळे सगळं डबल झालं गं. म्हणजे असं होतं ना बऱ्याच आयांच्या बाबतीत, की तुमचा वजन हा वाढतो आई झाल्यानंतर. तुम्हाला डबल चिन येतं, तुमचं वजन वाढतं, तुम्ही एकदम त्यात अशा. डबल ना. हां. तर माझ्या येस. बाबतीत तर उलटच झालं. म्हणजे माझा जो वजन होता त्यापेक्षा आता कमी झाला. कारण त्यांच्या मागची धावपळ आणि सगळ्याच गोष्टी. त्यामुळे मला आनंद आहे, की देवानी मला एक नाही तर 2 छान अशी मुलं दिली. आणि मला आता माझी फॅमिली अशी कंप्लीट वाटते. आणि मी जसं म्हटलं, की तो एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. कारण मुलं झाल्यानंतर माझ्यासारखी मुलगी जिला सतत असं म्हणजे स्वच्छंदी, फ्रीडमची, म्हणजे येस. म्हणजे नेहमी फ्री राहण्याची सवय होती. कुणी आपल्याला कंट्रोल करणारं नाही आणि हे कंट्रोल करणारे दोघे ऑल ऑफ अ सडन माझ्या आयुष्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडनं ना मला खूप मोठी गोष्ट आहे ही पेशन्स मी शिकले. मला वाव. हे हवं तर मला हे हवं, मला हे करायचं तर मला हे नाही. मी थांबले. माझ्या आयुष्यात एक ठहराव आला. आणि त्यामुळे त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. म्हणजे बऱ्याचदा असं स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेकदा मी कंट्रोल ठेवत नव्हते स्वतःच्या वेगवेगळ्या ज्या पर्सनल आपले ॲस्पेक्ट्स असतात ना, जसे इमोशन्स असतात, राग लवकर येणं किंवा लगेच बोलून मोकळं होणं, ते आता नाही. आता डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो हो. म्हणजे. आणि आता त्यांच्यामुळे ना इतकं ते छान आत्मसात झालंय ना मला, की मी खूप कंट्रोलमध्ये छान राहते, पॉझिटिव्हिटी असते, शांत झाली आहे मी. आणि त्यांच्यामुळे खूप गोष्टी आपण जेव्हा शांत होतो ना, जेव्हा तो ठहराव येतो ना, तेव्हा आपण त्या गोष्टींविषयी एक अभ्यास कळतो आपल्याला त्यामागचा. आपण गोष्टी ॲनलाईज करायला सुरू करतो, ऑब्झर्व करायला सुरू करतो. त्यानंतर कळतं की आपण जे करतोय ते योग्य आहे का? तर तो जो ठहराव असतो ना आयुष्यातला, तो सहज मिळत नाही असं मला वाटतं. आणि त्या दोघांमुळे माझ्या आयुष्यात तो ठहराव आलाय.